बघा, नाला ओला आहे, विहीर ओली आहे, हे सगळं आपल्याला माहित होतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी हे आपल्याला संकलित करून ठेवायचंय, जमा करून ठेवायचंय. त्याचा उपयोग आपल्याला पुढे करता आला पाहिजे. भविष्याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आपल्या घरावर पडलेलं पाणी जे आहे ते आता या ग्रामपंचायतच्या वरती जर पाणी पडलं ते आजूबाजूला पडून पाणी कुठे जाते, पुढे जर निघून जाते बाहेर. तर ते जर पाणी संकलित करून तुम्ही एखादा शोष खड्डा केला कोपऱ्यामध्ये, ते पाणी जर त्याच्यामध्ये सोडलं तर पाणी कुठे जाईल, जमिनीच्या आतमध्ये जाईल. असं प्रत्येक घरवाल्यांनी जर केलं तर हे सगळ्या घरावरचं पाणी साऊरच्या गावाच्या जमिनीमध्ये पाणी जाईल आणि जमिनीत गेलेलं पाणी नदीला ओलं ठेवेल. नदी 12 महिने ओली होईल. तुमच्या गावाच्या आजूबाजूला जे विहिरी आहे त्याचं पाणी कमी होणार नाही, ते पाणी सुद्धा काय राहील, त्या विहिरीचं कमी होणार नाही. तर पीक चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे. जर पाणी नसलं तर शेती पिकणार नाही, कोणी राहणार नाही, राहील का? सगळ्यात महत्वाचं काय आहे, पाणी आहे. जीवन जगण्यासाठी आपल्याला पाणी ते जिथं जिथं मिळेल